सगळ्यात समोर आर्यन चढाई अथर्व चढाई करत येतोय. एक आक्रमक खेळाडू म्हणून अथर्वला पाहिलं गेलं. तो अथर्व इथं बद्दल चढाई करतोय. तो यावेळी संयम दाखवला जातो, स्वागत करत आहे आणि इथं मात्र दोनच्या माध्यमातून पहिला गोल टिपला जातो तो अथर्व आता तर नवयुवक खेळ बाटवडी संघाच्या माध्यमातून. दरम्यान तितकाच पात्रता असताना ओम चढाई करता ज्यानं पहिल्याच क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अतिशय तुल्यबल लढतीमध्ये आपली दमदार कामगिरी करून दाखवली. तोच ओम इथे बद्दल चढाई करता आला. दरम्यान इथं संयम राखला जातोय. एक अनुभवीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला थोडासा कमी अनुभवाचा संघ असणारा मांडगी संघ आपण पाहतोय. मांडगी पण याला ब्लॉक मिळाली पण मोठ्या खेळाडूचं ब्लॉक केलं जातं तर असं पण प्रयत्न झाला मांडगी संघाच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा तितकाच पात्रता ऋतिक घोडेकर चढाई करता येतोय. एक आपला तोन खेळाची सूत्र आपल्या हातामध्ये घेणारा पण ऋतिक एक दमदार कामगिरी करावी लागणार आहे. कारण प्रतिस्पर्धी म्हटलं तर अतिशय तुल्यबळ असणारा प्रतिस्पर्धी संघ म्हणून आपण पाहतोय. दरम्यान दिला गेला. तिसऱ्या चढाईवर ओम येतो. अक्षल पाटील पुन्हा एकदा चढाई करण्यात येतो. यावेळी मात्र पाहूया दोन बॅटिंग फिगर करण्याला खरा पकडण्याचा प्रयत्न झाला. बोनस प्लस पॉइंट. आता 2 गुणांची कमी. एक मोठ्या खेळाडूला पकडण्याची कमी झाली. 2 गुणांना पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केलं आपल्या संघात होता. प्रत्युत्तर पुन्हा एकदा ओम चढाई करता. थोडा जर का माइंड वापरला तर मांडवी संघ सुद्धा इथं कमकुवत नसेल. पण शुभम जोपर्यंत प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण पाहतोय तोपर्यंत मॅच फिरवण्याची किमया करू शकतो. पुन्हा एकदा अक्षल चढाई करतोय. 6च्या डिफेन्सवर आक्रमण घडवलं जात आहे पण याच अक्षलला पकडण्याची ताकद हिंमत का पाहूया मांडवी संघ. पण याला पकडण्याची एकजुटता दाखवावी लागणार आहे पण तीच एकजुटता करणं गरजेचं आहे मांडवी संघाला. पण पाहूया काय घडणार काय बघणार. एक चांगल्या प्रकार वर्कआउट केला अक्षल पटेलच्या माध्यमातून आणि इथं मात्र एम.पी. रेड साठी सज्ज आला. इथं मात्र वेळ घेतला त्याच्यासाठी. श्रीकुमार छत्रपती ठेवला.
थोड रेड अथर्व पाटणेसाठी हा मात्र धोक्याचा इशारा, तिसरी चढायची घोषणा. इथं मात्र बोनस ऑफ असणार आहे. थोडंसं मागे येऊन पकडलं तर निश्चित याला पकडण्याचं काम होऊ शकतो, पण पाहूया काय घडणार. पुन्हा एकदा रनिंग हँड टच होणे, एकदा बोरा टिप्स येतो का अथर्व पाटणेसाठी तिसऱ्या चढायची घोषणा आहे. इथं मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खराब कॅच, 2 पॉइंट. खराब कॅचचा प्रयत्न झाला मालकी संघाकडून. जर आपल्याला इथं रेडरलाच गुण टिपायचा होता, पण डिफेन्सनं इथं प्रतिस्पर्ध्याला गुण दिला. जर का संयम लागला असं मालकी संघाला तर मोठी लढत झाली असती. दरम्यान ऋतिक चढाई करता, ऋतिक घोडेकर चढाई करता येतो. जर्सी नंबर 12 एमपी रेड दाखले होते. सुपर टेकची नामे संधी असताना पुन्हा एकदा अच्छल बाटले चढाई करतात. अशा पद्धतीने खराब कॅच केल्या तर निश्चित आपण पराभवाच्या दारात जाऊ शकतो. आणि हीच एक काम, कारण पाठीमागे आपल्या एक दर्जेदार कोच उभा केलेला आहे. ते दर्जेदार कोच ऐकणं गरजेचं आहे, पण तसं घडत नाही आहे मालकी संघाच्या माध्यमातून. आणि इथे मग रेडर बार 1+2 3 पॉइंट ऑल आउट होतोय तो मालकी संघ. नव्या जोशाने खेळण्यासाठी पुन्हा सज्ज. इथे मात्र 12-2 10 गुणांची मोठी आघाडी घेतली आहे. थोडा संयम लागणं गरजेचं आहे. जर का संयमरित्या आपण काम केलं तर निश्चित विजया समीप जाऊन अच्छा पुण्याला चढाई करता. मोठा फरक दुसऱ्या सत्रामध्ये मोडीत करायचा असेल तर एक संयमाची पण तरबेज कामगिरी करावी लागेल वर्धादेवी मालकी संघाला. यावेळी एक संयम दाखवला गेला तो अचल भट्टीच्या माध्यमातून एमटी रेडसाठी. ओम पुण्याला चढाई करता इथं मात्र मोठा खेळ करायचा आहे. चढाईमधून भागात खेळी करायची आहे, पण हीच एक खेळी करण्याकरता ओम इथं तत्पर राहतो का. रनिंग हँड टच मध्यरक्षक अचलवर आक्रमण घडवलं आणि निश्चितच अचलला मात्र बाहेर रस दाखवला. थर्ड रेड अचल पुण्याला चढाई करता. इथं मात्र आक्रमक खेळ करण्याकरता सज्ज होतो का पाहूया, पण तितकाच डिफेन्स चांगल्या प्रकारचा करणं गरजेचं आहे. शेवटची 5 मिनिटे. जिंकणारा संघ मैदानामध्ये थांबेल आणि लगेच आपण साई शिव संघाला निमंत्रित करू. बोनस पॉइंट साई शिवा कोण म्हणून आपण अंतिम मॅच खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. जर्सी नंबर 8 अथर्व बाटले इथे मात्र अथर्व चढाई करता येतोय.
शेवटची 4 मिनिटे लास्ट 4 मिनिट बोनस पॉइंट अथर्व आता तर नवयुवक किशोर पाटेवाडी अरे ओके ओके रेडर सेफ जातोय शॉकआउट झाला ओढला वेदांत सुंदर लाईनमन अतिशय दर्जेदार कामगिरी आपल्या माध्यमातून झाली अथर्व इथे साडे करता मोठा फरक आहे 8 गुणांचा फरक आहे पण हा फरक मोडीत करायचा असेल तर नवख्या मांडकी संघाला एक मोठं काम करायचंय जेव्हा बोनस टाकतात आपल्याला मागचा पाय उचलणं गरजेचं आहे अथर्व पाटील पुण्याला चढाई करता 2 बंधू फक्त बटले बंधू सिंगल पॉइंट एक बाजूला वेदांत दुसऱ्या बाजूला अथर्व उपरक्षणाची भूमिका आपण पाहिलं पाड्या सुरेख टेकल केली गेली चेन टेकल एक उत्तम दर्जाचा चेन टेकल केलं गेलं ओमला मात्र इथं मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलं आऊट एक मुरगटला दुसऱ्याला मानमोड्याचं औषध शेवटचे 2 मिनिटं लास्ट 2 मिनिट इथं मात्र अंतिम सामना हा अतिशय दर्जेदार होण्याची संधी आहे जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर असताना आपण पाहतो नवयुवक किशोर पाटेवाडी माझी आली ती गेली नाही अरे वा 1 2 3 तरी नाही बा सकाळी गेलो होतो हा मोठ्या खेळाडूला थांबवण्याचं काम केलं ज्यानं मनाला आणलं असं तर 5 गडी उचलून घेऊन जायची ताकद होती पण तसं घडलं नव्हतं चढाई करता इथं म्हटलं पाहूया निदान रेषा पार केली इथं बघूया कशा प्रकारची व्यवस्था असते ते कारण शेवटचे 1 मिनिट 1 सेकंदाचा खेळ शिल्लक असताना कशाला बांबू घेऊन दाबलाच तरी चालू जर्सी नंबर 6 विधानवर टार्गेट केलं गेलं विधानची उंची छोटी आहे मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आपण विधानच्या माध्यमातून पाहिलं पुन्हा तोच खेळाडू पुन्हा पकडण्याकरता याला डबल जोरचा झटका लगावला आणि तन्मयनं मात्र ही खेळी घेऊन दाखवली खेळच्या संघाच्या अभिनेता भिंतीला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं 7-17 अशा फरकामध्ये मॅच पाहतोय दरम्यान ग्रँड फिनालमध्ये प्रवेश निश्चित करण्याकरता सज्ज झाला नवयुवक किशोर पाटेवाडी संघ